नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण सायन्सचे जे काही आपला गडबचा झालेला पेपर आहे त्यातले सायन्सचे आन्सर तेवढे बघू. काही कारणास्तव लाईव्ह येता आलं नाही, तर हा रेकॉर्डेड पार्ट तुमच्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. पहिल्यांदा आपण सगळे 15 प्रश्न बघू. दरवेळेस म्हणजे 2023च्या पॅटर्ननुसार बॉटनी, झुलॉजी, त्याच्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री आणि हायजीन असे 3 15 प्रश्न आले होते. पहिल्यांदा हायजीनचे प्रश्न आहेत. लक्षात घ्या, खालीपैकी कोणती लस त्वचेमध्ये देतात, ह्याला इंट्राडर्मल म्हणतात. तर हे नॉर्मल आहे BCG, जे आपल्या डाव्या दंडाला सर्वांनाच असेल, एक टीका असतो पहा, तो BCGचा असतो. जन्मताच दिली जाणारी ही TBची लस आहे, बरोबर. त्यामुळं ह्याचं उत्तर 2 नंबर येईल, दुसरं कुठलंही उत्तर येणार नाही. इंट्राडर्मल आणि इंट्रामस्क्युलर याचा फरक सगळ्यांनी लक्षात घ्या. सगळं त्वचेच्या खालीच दिलं जातं, जे काही ऑप्शन दिलेत ते, परंतु त्वचेच्या खाली याचा अर्थ इंट्राडर्मल वेगळं, इंट्रामस्क्युलर वेगळं, तसंच सबक्युटेनियस असे वेगवेगळे रूट असतात. त्यातलं ह्याचं उत्तर 2 नंबर येतं. चला पुढे जाऊ. आता हा थोडासा ऑड क्वेश्चन होता, परंतु ज्यांना जनरली कधी आपण हॉस्पिटल वगैरे पाहतो, हॉस्पिटलमध्ये जातो, त्यावेळेस ह्या अशा काही कॅरी बॅग आपल्याला पाहायला मिळतात किंवा बॅग्स पाहायला मिळतात. तर हे इथं लक्षात घ्या, बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षित त्याची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंग कोडेड पिशवी मानवी शारीरिक, त्याला म्हणतात ह्युमन ॲनाटॉमिकल पार्ट. तर याचं उत्तर सर्वांनी पाठ करा आजपासून. लक्षात घ्या, पिवळी पिशवी असते. मग निळी पिशवी कशासाठी वापरतात हे लक्षात घ्या. काही टॉक्झिक सबस्टन्सेस जे असतात, काचेच्या वगैरे ॲम्प्युल्स वापरतात, ते कट करून त्यातलं इंजेक्शन किंवा इंजेक्शनसाठी त्याचा जो काही पार्ट ड्रग घेतला की ते कुठं टाकतात, निळ्या बॅगमध्ये. ह्याचं उत्तर 2 नंबर आहे. लाल पिशवीमध्ये बऱ्याच वेळेस काही इन्स्ट्रुमेंट जे वापरली जातात, जी वापरल्यानंतर ती लाल पिशवी टाकतात. पण ॲनाटॉमिकल पार्ट बनले किंवा रक्तानं माखलेले जे काही कॉटन आहे ते सगळ्यांसाठी पिवळी बॅग वापरली जाते. 2 नंबर इथं करेक्ट आन्सर आहे. थोडासा हा बऱ्याच लोकांनी फेकण्यासाठी 1 नंबर फेकला असेल, कारण आता ज्यांनी कोणाचा हा पेपर आहे त्यांनी पण 1 नंबर लिहिला आहे. म्हणजे थोडक्यात 1 नंबर लिहितात, पण ह्याचं 2 नंबर उत्तर आहे, लक्षात घ्या. चला पुढे जाऊ. हा एकदम सोपा प्रश्न होता. आहारातील प्रोटीन डेफिशियन्सी, ओके, ह्याला आपण PEM म्हणतो, प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन. प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन एकदम सोपा प्रश्न आहे. याच्यात काय आर्थरायटिस म्हणजे वात असतं, वातेचा हा ॲटोइम्युन डिसीज आहे. पाठ करून टाका आतापासूनच, दिस इज ॲटोइम्युन डिसीज. उद्या जर असा प्रश्न आला तर हे लगेच क्लिअर करून टाका. हे ॲटोइम्युन डिसीज आहे. डायबिटीज हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, जो इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो. तर ह्याचं उत्तर येतं 3 नंबर. सुजवटी ह्याला म्हणतात, क्वाशिवर्कर, ज्याच्यामध्ये सूज असते. असा प्रश्न एकदा 2016च्या PSIला आला होता, तर त्यात क्वाशिवर्कर ऑप्शन होतं. सोपा प्रश्न होता. आणि पार्किन्सन्स म्हणजे हा डोपामाइनची कमतरता आहे. हा डोपामाइनची कमतरता आहे. डोपामाइनची कमतरता म्हणजे आताच क्लिअर करून टाका. पुढच्या एक्झामचे पण प्रश्न आताच इथं क्लॅरिटी मिळाली पाहिजे. तर ह्याचं उत्तर येतं 3 नंबर 68. चला पुढे जाऊया. 69 एकदम सोपा प्रश्न हा सुद्धा, म्हणजे हा सुद्धा अवघड नाही. म्हणजे दरवर्षीचे प्रश्न पाहता हा प्रश्न सोपा आहे. तुम्ही म्हणताल सर सगळं सोपं वाटते, तर ॲक्च्युली दरवर्षीचे प्रश्न पाहता सामान्य विज्ञान ह्यावेळेस सोपं होतं. तर सस्तन प्राण्याची लक्षणे बघा. अंगावर केस असणे हे एक्सक्लुझिव्ह कॅरेक्टर आहे, म्हणजे खास यांनाच असतं. हृदयाला 4 कप्पे असतात, त्यामुळे हे चुकतं. मादीमध्ये स्तनग्रंथी असणं हे तर सगळ्यांना कळतं. आणि काही सस्तन प्राणी अंडी घालतात, जसं की प्लॅटिपस, एकिडना, त्यामुळे हे पण बरोबर आहे. हे सोपा प्रश्न आहे. अ क ड 4 नंबरला उत्तर आहे. अ क ड. चला 69चं 4. 70 कडे जाऊया आपण. हा सुद्धा प्रश्न सोपाच होता. मास्यांबद्दल विचारलं होतं. मासे कोणाला म्हणायचं आपल्या लक्षात घ्या. जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेत. पायसेस या शब्दाचा अर्थ मासे, आणि वरच दिले की पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात. कारण ते जलीय जीवन हे बरोबर आहे. हृदयाला 2 कप्पे असतात, म्हणून हे विधान चुकीचं आहे. दोन्ही प्रश्नामध्ये हृदयांची कप्प्यांची संख्या इथं चुकीची दिली आहे. शीत रक्ताचे प्राणी आहेत, यस, कोल्ड ब्लडेड ॲनिमल आहेत, बरोबर आहे. आणि त्याच्या शरीरावर खवले असतात, बरोबर. स्केल्स, खवले असणे. 2 प्रकारचे मासे असतात. तुम्हाला इंटरनेटवर माझं लेक्चर भेटेल, हे सगळंच इथं मी आपल्या यूट्यूबवर लेक्चर भेटेल. तर याचं उत्तर काय येतं मग, ब सोडून बरोबर. परत एकदा याचं उत्तर 3 नंबर अ क ड. वरचं आणि खालचं अ क ड. 71ला जाऊया थोडासा. हा थोडासा अवघड प्रश्न आहे, पण अवघड म्हणजे काय की आपल्या वाचनात येणार नाही, पण एवढं नक्की आहे की हा इलिमिनेशन मेथडनं किंवा सोडवण्यासारखा प्रश्न नक्कीच आहे. तर हायड्राच्या निमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव सांगा. तर निमॅटोब्लास्ट हे जे काही हायड्रामध्ये असतात, तुम्हाला मी शिकवताना निडोब्लास्ट हा शब्द बऱ्याचदा सांगतो. आणि एवढं तर खरं आहे की त्याच्यामध्ये विष असतं, टॉक्झिन असतं, आणि त्यात चौथा पर्याय येणार नाही. हा पहिला मुद्दा इथं क्लिअर करा. आता हे ग्लुटाथिऑन हे सध्या मार्केटमध्ये गाजत असलेलं एक ड्रग आहे, किंवा गाजत असलेलं एक महत्त्वाचं केमिकल आहे ग्लुटाथिऑन. त्यामुळे ह्याचा काही इथं येण्याचा डायरेक्टली प्रश्न येत नाही. त्यामुळं टॉक्झिन जर विचारलं तर इथं हिप्नोटॉक्झिन येतं. हा प्रश्न जर तुम्ही नाही सोडवला असेल, चुकला असेल, तरी काही टेन्शन घेऊ नका, काही हरकत नाही. हा थोडासा अवघड होता, आपण ह्याला बाजूला ठेवू. तसेच ज्या लोकांचा जो आपला ते रेड बॅग येलो बॅगचा चुकला आहे, त्यांनी काही टेन्शन घेऊ नका. चला पुढे जाऊ. 71चं उत्तर 2 येतं. 72 बऱ्याच लोकांना ब्रास आणि ब्रॉन्झमध्ये कन्फ्युजन झालं. ब्रॉन्झ विचारले, ब्रॉन्झ
ब्रॉन्झ हा शब्द विचारला आहे आणि ब्रॉन्झ म्हणलं की आपण काय म्हणतो त्याला कथिल म्हणतो, बरोबर. म्हणजे सिल्वर जे काय असतं रजत पदक किंवा गोल्डन ज्याला सुवर्ण पदक, तर ते तशी जी नावं घेतो आपण त्यात सिल्वर सिल्वर नाही, ज्याच्यात कथिल घेतो आपण, कथिल म्हणजे एस एन म्हणलं की कॉपर आणि एस एन ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे ब्रॉन्झ आणि हे ब्रासचं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना कन्फ्यूज झालं ब्रास आणि ब्रॉन्झमध्ये. ब्रास म्हणलं तर कॉपर झिंक येतं, ब्रॉन्झ म्हणलं की कॉपर टीन येतं. त्यामुळे 1 नंबर उत्तर आलं पाहिजे. आतापासूनच पाठ करून टाका. 80% 20%, 80% 20%, 80% कॉपर आहे आणि 20% एस एन आहे, म्हणजे एस एनला काय म्हणतात टीन, कथिल. चला 1 नंबर आलं त्याचं उत्तर. 73 हा सुद्धा थोडासा अवघड प्रश्न होता, मीडियम टाईप ऑफमध्ये येता. तर झिओलाईटचा उपयोग तुम्ही इथं काय करणार. आता झिओलाईट हा एक कॉमन कॅटलिस्ट म्हणून वापरला जातो, ॲब्सॉर्बर म्हणून वापरला जातो. तर हा सुद्धा 1 नंबर याचं उत्तर येतं निर्वादपणे, काही हरकत नाही. बाकी कुठले उत्तर याच्यामध्ये येणार नाही. मग काही लोकांनी एकतर कॅटलिस्ट लिहिले आणि एकतर अलॉय लिहिले, त्यामुळं हा सुद्धा प्रश्न 50-50% गटात जातो. 74 हा पहिल्यांदाच राज्यसेवेसारखा न्यूमरिकल आला, राज्यसेवेसारखा. काय म्हटले बघा, 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मल डिहाइड म्हणजे HCHO बघा लक्षात घ्या, HCHO बा हाऊ मेनी ग्राम ऑफ हायड्रोजन कॅन बी ऑप्टेन फ्रॉम 2 moles ऑफ फॉर्मलडिहाइड HCOG कन्सिडरिंग 100% रिॲक्शन अँड रिकव्हरी. आता इथं लक्षात घ्या, आता हा HCOचं आपण काय करतो, डिकम्पोजिशन करतो. HCOचं काय करतो आपण, डिकम्पोजिशन. याचं डिकम्पोजिशन जर झालं तर ह्याचे 2 मोल आपल्याला वापरावे लागतात. किती मोल, 2 मोल. इथं दिले सुद्धा 2 मोलपासून. का 2 मोल वापरावे लागतात बघा, डिकम्पोजिशन झालं की ह्याच्यातून पडतो हायड्रोजन बाहेर आणि पडतो कार्बन डायऑक्साईड बाहेर. बघा लक्षात घ्या, हायड्रोजन बाहेर पडतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. बॅलन्स रिॲक्शन होत नाही, त्याला बॅलन्स करावं लागतं. तर बॅलन्स करण्यासाठी आपल्याला आणखीन मोल वापरावे लागतील. पण तरीसुद्धा इथं 2 मोल म्हटले तर 2 मोल जर इथं आपण केलं तर 1 आणि 1 2 हायड्रोजन आणि हे 2 म्हणल्यावर 4 हायड्रोजन. इथं 2 आपल्याला वापरावं लागेल, कारण हायड्रोजनबद्दलच बोलले. कार्बन ऑक्सिजनला बॅलन्स करण्याची गरज नाही, ह्याला बॅलन्स करा. 2 मोल म्हटले, हायड्रोजन इथे किती 2, 2 बेदोनी 4, म्हणजे हायड्रोजन गॅस किती मिळेल, H2 2 मिळेल. H2 म्हणजे किती ग्राम, 2 ग्राम, आणि दुप्पट म्हणजे किती, 4 ग्राम. त्यामुळे याचं उत्तर काय येईल, 3 नंबर. कळतंय, थोडासा वेगळा प्रश्न आहे. बॅलन्स करायचं झालं तर आणखी वेगळ्या पद्धतीने येतं. इथं आपल्याला 2 मोलपासून म्हटलं, त्यामुळे ह्याचं उत्तर 3 नंबर येतं. 75कडे जाऊया. 75 हा सुद्धा एकदम साधा प्रश्न होता, चुकीचं विचारलं होतं. चूक कोणतं आहे ते सांगा. हा प्रश्न ऑलरेडी आला आहे, मी ह्याला PYQमध्ये सुद्धा घेतलेला आहे. PV तंत्रज्ञान जे असतं, PV फोटोव्होल्टाईकमध्ये काय होतं माहिती आहे, सनलाईटचं रूपांतर डायरेक्ट इलेक्ट्रिसिटीमध्ये होतं, डायरेक्ट इलेक्ट्रिसिटीमध्ये. त्यासाठी आपण सेमीकंडक्टर वापरतो, डायोड्स वापरतो. ओके, तर हे पहिलं विधान बघा. सोलार PV तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होतं, बरोबर आहे, काय हरकत नाही, हे विधान बरोबर आहे. सोलार औष्णिक म्हणलं की आपलं सोलार कुकरचं उदाहरण घ्या. त्या सोलार कुकरमध्ये आपण काय करतो, पहिल्यांदा सूर्यप्रकाश एकत्र करतो आणि हीट निर्माण करतो. त्यामुळं सोलार औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता म्हणजेच हीट, त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतो, हे विधान किती चुकीचं वाटते बघा बरं. जैविक पदार्थ म्हणल्यावर कार्बन आला, हायड्रोजन आला, ऑक्सिजन आला, बरोबर की नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्यामुळं ह्याच्यात बरोबर चूक असं आपल्याला निवडायचं. 2 नंबरचा पर्याय इथं बरोबर आहे. चला पुढे जाऊया. हा तर मी शिकवताना सांगितलं असतो साऊंड या टॉपिकमध्ये की टू अँड फ्रो, बॅक अँड फ्रो किंवा टू अँड फ्रो, पुढे मागे होणारी हालचाल म्हटलं की आपल्याला काय सांगायचं असतं, लॉन्जिट्युडनल वेव्ह. टू अँड फ्रो मोशन म्हटलं की लॉन्जिट्युडनल वेव्ह असतं. 1 नंबर उत्तर आहे. आणि उद्या जर ह्याचा अपोजिट प्रश्न यायचा झाला ना, लिहून घ्या, अप अँड डाऊन विचारलं, अप अँड डाऊन, तर उत्तर येतं ट्रान्सवर्स. अप अँड डाऊन म्हटलं, वर खाली हालचाल म्हणलं की ट्रान्सवर्स, पुढे मागं म्हटलं की काय म्हणायचं, लॉन्जिट्युडनल. ही पुढे मागे हालचाल, ही अशी पुढे मागे हालचाल आणि ही अशी वर खाली हालचाल, ह्याला ट्रान्सवर्स वेव्ह म्हणतात, ह्याला लॉन्जिट्युडनल. हे साऊंडचं एक्झाम्पल आहे, हे लाईटचं एक्झाम्पल आहे. हा मुद्दा इथं लक्षात घ्या. चला उत्तर येतं 1 नंबर लॉन्जिट्युडनल, 1 नंबर उत्तर येईल. पुढे जाऊया. एकदम सोपा प्रश्न परत एकदा विचारला. इथं विचारलं होतं दृश्य प्रकाशाची, तर हे 400 ते 700 नॅनोमीटर, म्हणजे तुम्ही आत्ता राज्यसेवेचं लेक्चर मी घेतले, संभाव्य उत्तरं त्यात जाऊन चेक करा. त्यात मी सांगितले की 400 ते 700 नॅनोमीटर ही दृश्य प्रकाशाची आहे. त्यापैकी 700 नॅनोमीटर लाल रंगाची आहे, 400 नॅनोमीटर ही पर्पल रंगाची आहे, व्हायलेट रंगाची. लिहून घ्या सगळ्यांनी. 400 कोणाची आहे, पर्पल, 700 कोणाची आहे, लाल. हा मुद्दा लक्षात घ्या. चला, शेवाळांचा गट हा पण परत एकदा सोपाच प्रश्न मानेल मी, कारण हिरवं शेवाळ एक कळालं स्पायरोगायरा की बाकी काही बघायची गरज नाही. त्यामुळे अचं 3 उत्तर येतं, अचं 3 उत्तर येतं, बरोबर. चला 78चं 3, 78चं 3. पुढे बघायची काही गरजच पडत नाही. हा सुद्धा रिपीट झाला आहे प्रश्न, 4थ्यांदा रिपीट झाला आहे.
फ्रूट रॅपनिंग हार्मोन म्हणजे फळ पिकवण्यासाठी काय वापरतात, इथायलिन. चौथ्यांदा रिपीट झाला म्हणतोय मी तुम्हाला, त्यामुळे काही हा प्रश्न चुकायची आवश्यकता बिलकुल नाही, चुकलाच नाही पाहिजे. आता पुढे जाऊया. याच्यामधला वनस्पती रोग आणि रोगकारक यांच्या जोड्या लावा, हा सुद्धा प्रश्न कोणाचाच चुकला नाही पाहिजे. एकदम सोपा प्रश्न आहे. का बरं सोपा प्रश्न आहे सांगतो, कारण आत्ताच बघा तंबोरा डिसीज आत्ताच राज्यसेवा 2000 कंबाईन 2022ला येऊन गेला की नाही, इंग्रजीत बघू बा. ब्लॅक स्टेम रस्ट, मग ब्लॅक असो किंवा रेड असो, रस्ट आहे ना, रस्ट ऑफ द व्हीट म्हणलं ना, गव्हाचा रस्ट म्हटलं ना, तर हे आपल्याला बीचं 4 सांगता येतं. आणि लूज पल्प म्हणलं की आपल्याला अष्टी लागून सांगता येतं. अचं 3 नंबर आलं पाहिजे बघा, अचं 3 नंबर आलं पाहिजे आणि बचं 4. बचं 4 ज्याला कळालं, जो PYQ आहे 2022 आपल्या कंबाईनचा, तरीसुद्धा कळून जाईल. 3 नंबरचं उत्तर याचं आलं पाहिजे. हा पण प्रश्न सोपाच होता. क्लिअर. अशा पद्धतीनं आपण जर बघितलं तर आपल्याकडं एकूण जे काही 15 प्रश्न आली होती, तर ह्या 15 प्रश्नांपैकी म्हणजे माझे एक सरळ अंदाज आहे बघा, 11 प्रश्न हे अत्यंत इझी कॅटेगरीतले होते. ज्यांचे PYQ खूप चांगला आहे ना, त्यांना 11 प्रश्न आली पाहिजे. त्यानंतर 2 प्रश्न इलिमिनेशन मेथडनं येतात, 2 प्रश्न इलिमिनेशन मेथडनं चांगल्या पद्धतीने सुटतात. फक्त 2 प्रश्न ही थोडीशी हार्ड कॅटेगरीतली मी म्हणेल, आणि त्या 2 प्रश्नामध्ये एक बायोमेडिकल वेस्टवादला एक प्रश्न होता जो की तुम्हाला अवघड गेला, चुकला तरी चालेल. आणि दुसरा एक प्रश्न होता जिओलाईटचा. जिओलाईट आणि बायोमेडिकल हे 2 प्रश्न तुमचे चुकले असतील, काही हरकत नाही. 11 प्रश्न तुम्हाला यावेत असं एक माझं मत आहे. ठीक आहे, एक छोटंसं हे होतं. बाकी कट ऑफ काय असेल, किती मार्क, ह्याचं काहीही चर्चा करू नका. फर्स्ट की येऊ द्या, हे सगळे अंदाज असतात, हे सगळ्यांचे संभाव्य उत्तर असतात. 7 शिक्षकांनी दिलेले संभाव्य उत्तरामध्ये एक जरी चेंज झाला तर तुमच्या उत्तरामध्ये फार मोठा चेंज होतो. त्यामुळं जोपर्यंत पहिली आन्सर की येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचे एकूण मार्क्स काढू नका. फक्त अंदाज घ्या की चला आपण 50+ आहोत, 55+ आहेत, एवढाच अंदाज घेण्यासाठी हे एक लेक्चर असतं. तर हे एक रेकॉर्डेड लेक्चर होतं. थँक्यू. थांबूया.